की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतान की, सनातन धर्म की, गौ माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या नमो युवा महासंमेलनामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, भारत सरकारच्या दुसऱ्या मंत्री आणि ज्यांनी राहुल गांधींना चारी मुंड्या चित केलं त्या आपल्या स्मृती इराणीजी, या ठिकाणी विशेष रूपाने आलेले युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकरजी, सुरेश खाडेजी, जितेंद्र कुकडेजी, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर खासदारजी, सर्व आमदार साहेब, सर्व आपले प्रमुख पदाधिकारी, यादी मोठी असल्यामुळे माफ करा सगळ्यांचे नाव घेत नाही, पण सर्वच सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये विदर्भातली आणि महाराष्ट्रातली युवा शक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता संकल्प घ्यायला या ठिकाणी एकत्रित आली आहे। आणि आपला संकल्प काय आहे? अब की बार, अब की बार, अब की बार, हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून घेणार आहेत। बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, मोदीजींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या, पुन्हा नमो सरकार का आणायचं, अनेक कारण त्याची आहेत, पण खऱ्या अर्थानं 3-4 गोष्टी आपल्या समोर मी ठेवणार आहे। आपण बघा, या देशाला गरिबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले, त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले, पण या देशातली गरिबी हटली नाही। एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही। देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, 1 रुपया दिल्लीतून पाठवेल, शेवटच्या माणसाला 1 रुपयाच मिळेल, आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली। तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल, मोबाईल असेल, आधार असेल, याच्या माध्यमातून एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही, गरीबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही, गरीबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही। ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे 50 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात झालं।
गरिबी रेषेखाली असलेले 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आले, असा नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो।